नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहुयात ठळक घडामोडी. वैशाख महिन्यातील या रखरखत्या उन्हामध्ये तापमान वाढले व याच वाढत्या तापमानाने होत्याचे नव्हतं केलं. संपूर्ण हिरवीगार फळबाग आगीने भस्म केली. परभणी जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलेला आहे. तर पालम तालुक्यातील मार्तंडवाडी तलाठी सज्जा अंतर्गत कांगणेवाडी येथील सुरेश दत्तराव नागरगोजे या शेतकऱ्याची जवळपास 4 ते 5 एकर फळबाग जळून राख झाली. या आगीमध्ये जवळपास 10 ते 15 लाखाचे नुकसान झालेले असावे. सुरेश दत्तराव नागरगोजे व कांगणेवाडीच्या ग्रामस्थांनी ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु सर्व वाया गेले. कारण ही आग्नी भर दुपारी लागलेली असल्यामुळे या आग्नीने रौद्र रूप धारण केले होते व या आग्नीमध्ये आंबा, चिक्कू, चंदन, पेरू, आवळा, अंजीर, सीताफळ आदी वृक्ष जळून राख झालेले आहेत. या अघटित दुर्घटनेने शेतकऱ्याच्या नशिबी दुष्काळात 13वा महिना म्हटल्यासारखे झाले आहे. शेतकरी सुरेश दत्तराव नागरगोजे यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलेले असून शासनाने या शेतकऱ्यास तात्काळ मदत करावी अशी मागणी कांगणेवाडी व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ करताना दिसून आले. अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून जरूर कळवा. पालम तालुक्यातील मार्तंडवाडी सज्जा अंतर्गत कांगणेवाडीतील शेतकरी सुरेश नागरगोजे यांची जळालेली ही फळबाग. अशाच घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून जरूर कळवा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.